नमस्कार, टेस्टी फूड चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत स्वीटकॉर्नची भजी म्हणजे स्वीटकॉर्न पकोडा। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी 2 स्वीटकॉर्न्स घेतलेले आहेत। मी पहिल्यांदा स्वीटकॉर्नची कडेकडेची साईड ही सोलून घेणार आहे आणि उरलेली स्वीटकॉर्नची बाजू आहे ती चिरून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण स्वीटकॉर्न चिरून घेणार आहे। मी स्वीटकॉर्न्स चिरलेले आहेत। आता यामध्ये मी कोथिंबीर ॲड करत आहे। कोथिंबीर आणि स्वीटकॉर्न एकत्र व्यवस्थित कुस्करून घ्यायचे आहे। आता यामध्ये हळद, गरम मसाला, लाल तिखट ॲड करायचं आहे। यामध्ये जिरेही ॲड करायचे आहेत आणि चवीपुरतं मीठही ॲड करायचं आहे। आता मसाले नीट मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स करून झाल्यानंतर पाणी न ॲड करता यामध्ये पहिल्यांदा बेसन ॲड करायचं आहे आणि बेसन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी 2 चमचे तांदळाचे पीठ ॲड करणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। पीठ आणि मके व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर कॉर्न्स परत एकदा कुस्करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे।
मिक्स करून झाल्यानंतर आपण हे मिश्रण अर्धा ते पाऊण तास बाजूला ठेवायचं आहे। यामध्ये गरजेनुसार लाल तिखट आपण अजून ॲड करू शकतो। मी सुरुवातीला लहान मुलांसाठी स्वीट कॉर्नची भजी बनवण्यासाठी थोडंसं लाल तिखट ॲड केलेलं होतं। आता पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे, यामध्ये मी थोडासा गोडा मसाला ॲड करणार आहे। पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण भजी तळायला घ्यायची आहे। भिजवलेल्या पिठामध्ये मी थोडंसं कडलेलं तेल ॲड करणार आहे। आता भजी आपण कडलेल्या तेलामध्ये मीडियम फ्लेमवरती तळून घेणार आहोत। स्वीट कॉर्नची भजी फार चविष्ट लागतात आणि वेगळी टेस्ट येते त्याच्यामध्ये। तर कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।